हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू कोड विथ विद्या. आज आपण पायथन मधला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहोत, तो म्हणजे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. चला तर मग सुरू करूया. सो व्हॉट इज व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट म्हणजे एक सेपरेट वर्क स्पेस जिथे आपण पायथन प्रोजेक्टसाठी लायब्ररीज इन्स्टॉल करतो विदाउट अफेक्टिंग सिस्टीम पायथन, आणि सिस्टीम पण क्लीन राहते. सपोज तुम्ही एका सिस्टीमवर मल्टिपल प्रोजेक्ट्सवर काम करताय. सपोज प्रोजेक्ट ए ला नंपाय व्हर्जन 1.20 पाहिजे आणि प्रोजेक्ट बी ला नंपाय व्हर्जन 2.0 पाहिजे. यामुळे काय होतं, सिस्टीममध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो. म्हणून आपण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट यूज करतो. सो लेट्स गो टू प्रॅक्टिकल. स्टेप 1, क्रिएट व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. सो ओपन कमांड प्रॉम्प्ट अँड टाईप दिस कमांड. याने काय होईल, माय env नावाचा व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट होईल. त्यानंतर स्टेप 2, ॲक्टिवेट एन्व्हायरमेंट. टाईप दिस कमांड आणि ॲक्टिवेट झाल्यावर तुम्हाला माय env असा प्रॉम्प्ट दिसेल. स्टेप 3, इन्स्टॉल पॅकेजेस. सपोज मी कमांड टाकते pip इन्स्टॉल numpy. त्यानंतर काय होईल, numpy नावाचं पॅकेज इन्स्टॉल होईल. आता माझ्याकडे ते ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यामुळं रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड असं दिसते. जे पॅकेज इन्स्टॉल करताय ते फक्त या एन्व्हायरमेंटमध्येच राहणार. आणि स्टेप 4, डिॲक्टिवेट एन्व्हायरमेंट. डिॲक्टिवेट या कमांडने तुम्ही पुन्हा नॉर्मल सिस्टीम पायथनमध्ये परत याल. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमुळे प्रोजेक्ट ऑर्गनाइज राहतात, व्हर्जन कॉन्फ्लिक्ट अवॉइड राहतात, डेव्हलपमेंट इझी होतं. कोडिंगमध्ये पीस पाहिजे असेल तर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट यूज करा, नाहीतर मग बग्स तुम्हाला यूज करतील. असे सिम्पल कोडिंग कन्सेप्ट समजून घ्यायचे असेल तर कनेक्ट विथ कोड विथ विद्या. थँक्यू.